प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड. सलाम. आजच्या रविवारच्या पहिल्या दिवशी सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. स्तोत्रसंहिता 75 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 75 त्याचं पहिलं वचन. हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करीतात. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता मुख्य गवयासाठी नष्ट करू नको या चालीवर गावयाचे आसापाचे संगीत स्तोत्र आहे. आणि ते स्तोत्र 75 पहिलं सांगतं, हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात. होय, आपल्या जीवनामध्ये देवाने जी अद्भुत कृत्य केली, आजपर्यंत सांभाळलं, आणि शास्त्रात संदेश त्यांच्या जीवनामध्ये आपण वाचतो तेव्हा त्या सर्व अद्भुत कृत्याविषयी आपण देवाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. कारण ते एकच नाव आहे, तुमच्या आमच्या समीप आहे. ते एकच नाव आहे की तुमच्या आमच्या काय आहे, समीप आहे. आमच्या सन्निग्ध देव इमॅन्युअल. परमेश्वर आपल्या संगती राहावा, तो जवळचा असावा, याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू आपल्या सर्वांच्या पापांकरता, जगातील प्रत्येक मनुष्याच्या पापांकरता वधस्तंभावर खेळण्यात आला. आणि ते आपल्या समीप असलेलं नाव आहे. आपण ते घेणारे, गाणारे असलो पाहिजे. आपल्या जवळ समीप. स्तोत्र 75 पहिलं वचन काय की आपल्या, कारण तुझे नाव समीप आहे. ते एकच नाव आहे, इमॅन्युअल, आमच्या सन्निग्ध देव. ते एक नाव आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. तो आपल्या पापांकरता मारला गेला, गाडला गेला, आणि धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. प्रभू, सर्व शास्त्रांचा, या जगाचा निर्माण करता, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू. या आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ का आपल्याला एक नाव दिलेलं आहे. आपण त्यानुसार प्रार्थना करूया, 1-2 गीत प्रभूला सादर करू, आणि मग येणाऱ्या वचनाकडे आपण वळूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला राखलंस, एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब, मावशी, आई, शेजारचे ताई दादा, त्यांची सुना नातवंड, तसेच ऑनलाईन जेवढे पाहतात त्यांना या समयी तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला आरोग्य दे, स्थिरता दे, विश्वास दे, आणि तू देशील आमचा विश्वास आहे. म्हणजे छोटीच प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समय करता एक सुंदरशी संध्या त्याने आपल्या जीवनात आणली. आणि हो आनंद आहे देवाच्या चरणाजवळ जाण्याचा, देवाच्या चरणाजवळ येण्याचा. एवढे कुटुंब ऑनलाईन पाहत आहेत. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू येणाऱ्या वचनाद्वारे तुम्हा आम्हास आशीर्वादित करू, स्थिर करू. आनंद ठेवा आपल्या जीवनामध्ये. तो आनंद आपल्याला स्वतःला ठेवता येत नाही. पहा, नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय 10वं वचन सांगते, परमेश्वरा प्रत्यर्थाचा आनंद आमचा दृढ गड आहे. या जगात क्लेश होतील,
परंतु देवाठाई तुम्हाला आम्हास काय होईल? आनंद होईल. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये राहाल, तुमच्या ठाई तो आनंद, ती शांती राहील. जरी तुमच्या जीवनात क्लेश आहे, त्रास आहे, सर्व काही आहे, पण जेव्हा तुम्ही प्रभू मध्ये राहाल, जे नाव तुमच्या समीप आहे, तेव्हा तुम्हास आनंद होईल. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द से दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द से दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जगात कुठंच आनंद मिळणार नाही, तर फक्त प्रभू येशू जो सार्वकालिक जीवनाचा आनंद देतो, त्या ठाई आपल्याला आनंद मिळेल. आपल्याला आनंद कुठे मिळेल? प्रभू येशू ठाई मिळेल. कुठेही या जगामध्ये आम्हा शांती मिळणार नाही, आनंद मिळणार नाही, तर त्या एका नामात, आपण मगाशी स्तोत्रसंहिता 75 वाचलं पहा, काय की त्याचे नाव समीप आहे. यशामध्ये सांगितलं की पहा त्याला काय म्हणतील? इमॅन्युअल, आमच्या सन्निग्ध देव. विश्वासपात्र, सर्व मनुष्याच्या पापांकरता प्रायश्चित्त असा ख्रिस्त वधस्तंभावर देण्यात आला. ते एकच नाव प्रभू येशू तुमच्या आमच्या समीप आहे, सामर्थ्य देण्याकरता, तारण्याकरता, देवावर विश्वास ठेवण्याकरता. कारण तो आमचा मेंढपाळ आहे, तो आमचा मेंढपाळ आहे, जो स्वर्ग चढून देवा समीप आपल्यासाठी देवा सन्मुख उभा राहण्यासाठी गेला, याकरता की आपण सुद्धा तो जिथे आहे
तिथे असावं. आणि तो जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. जेव्हा जागा तयार होईल तो म्हणाला, मी तुमच्याकडे येईल, कारण मी जिथे आहे तिथे तुम्ही असावं. प्रेज द लॉर्ड. योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय 11 वचनामध्ये प्रभू येशूंनी सांगितलेलं वचन योहानाने नमूद केलेलं आहे. काय लिहिले पहा, मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला जीव देतो. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता जीव देतो. आणि तो प्रभू येशू आहे. जगातील प्रत्येक मनुष्याच्या पापाकरता अर्पण असा तो देण्यात आला, यासाठी की जो मोक्ष मोक्ष म्हणतात, जी मुक्ती मुक्ती म्हणतात, स्वर्गात जाण्याकरता पापांपासून तारण तो प्रभू येशू आहे. कारण की पापांचं प्रायश्चित्त रक्तानेच होते, हे नियमशास्त्र आहे. आणि ते नियमशास्त्र ख्रिस्ताच्या कृपेने, ख्रिस्तामुळे पूर्ण झालं. ख्रिस्त नियमशास्त्रात समाप्ती असं आहे, असं पौल नमूद करतो. प्रेज द लॉर्ड. उपासना संगीत याचं 451 नंबरचं गाणं या वचनानुसार आधारित आहे. बिसल यांनी ते लिहिलेलं आहे, येशू आमचा मेंढपाळ. उपासना संगीत याचं 451 नंबरचं गाणं योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय 11 वचनानुसार ते नमूद आहे. येशू प्रिय मेंढपाळा, पायी आम्हा ठोकरा, ने तू कुरणी आम्हाला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयकारी जो तारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयकारी जो तारा. वाणी तव परिसोरी आम्ही अनुसरतो. दूरी दूरीत करोनी चोरी जे बहतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझवळी निघेली, नजरी दुबळे, देशी मधुवचने हाती प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. भावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा ठोकरा, ने तू कुरणी आम्हाला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य
येशू भयवारी हो तारा, प्रिय येशू धन्य येशू भयवारी हो तारा. प्रेज द लॉर्ड. तो रक्षणी सुरक्षित आणणारा घरास असा मेंढपाळ आहे. कुठल्या घरास? तुम्ही राहता त्या घरातच नाही, तर सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला रक्षून घेऊन जाणारा तो मेंढपाळ आहे. सैतानाच्या कुविरक्तापासून, सैतानाच्या त्या सर्व बाणांपासून विश्वासरूपी ढाल म्हणजे तो प्रभू येशू आहे. तो तारणाचा मुकुट आहे, सत्याचा कमरबंद आहे, नित्य महत्व रूपी उरस्त्राण आहे, शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेला पादुका तो आहे, त्याच्याद्वारे त्याच्या रक्ताद्वारे दिलेलं नवा करार, पवित्र आत्म्याचं वचन, ही तलवार, ती सर्व शस्त्र सामुग्री प्रभू येशू आहे. तुम्ही त्याला परिधान केलेले असे व्हा. ज्यांनी ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांनी प्रभू येशूला परिधान केलेलं असं आहे. ते तसेच राहा, काढून ठेवू नका. काढला परीक्षेत पडाल, देवाच्या वचनापासून दूर राहाल, संकटात सापडाल. वचन आपल्या जीवनात ठेवा, कारण ते एकच नाव आहे जे योग्य आहे. ते एकच नाव काय आहे? योग्य आहे. विश्वास ठेवायला, मुक्ती देण्याकरता, स्थिरता देण्याकरता, शांती देण्याकरता ते एकच नाव योग्य आहे. सर्व पृथ्वी पासून उंचावलेलं नाव, सर्वात उंच केलेलं नाव ते प्रभू येशू आहे. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू, मेरे प्रभु येशू. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू, मेरे प्रभु येशू. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु,
प्रभु येशू, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू, मेरे प्रभु येशू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदरशा वेळेमध्ये तू आणलंस, स्थिर राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज जेवढे जण वचन ऐकतील त्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये तू स्थिरता निर्माण कर आणि त्यांना सुद्धा प्रभू येशूच्या कोकऱ्याच्या लग्नास निमंत्रित केलं असं तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळे करता, समय करता पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं, नाही का? आठवड्याभर सांभाळलं, एकत्र आणलं आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा संध्याकाळी, पहिल्या दिवशीच्या संध्याकाळी एक शब्द राहिला, पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी एकत्र आणला. आणि होय, त्याचं वचन आपण आज ऐकणार आहोत. ते वचन आपणास आशा देतं, विश्वास देतं या सर्व अस्थिर होत चाललेल्या, नश्वर होत चाललेल्या जीवनामध्ये. या जगातलं जीवन, या सर्व गोष्टी कशा आहेत? आज आहेत, उद्या नाही, अस्थिर आहे. आपलं जीवन त्या मातीच्या भांड्यामध्ये आहे. अगाध अशी संपत्ती परमेश्वराची त्यात आहे. नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, नाही का? सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की जीवनाचा उगम त्यामध्ये आहे. जे जीवन आहे त्यातमध्ये आहे. प्रभू येशू म्हणाला, देवाचं राज्य इथे नाही, तिथे नाही, तर तुमच्यामध्ये आहे. जसे एखादी बाईने 3 मापे सबिटामध्ये थोडंसं खमीर लपवून ठेवलं, तसं देवाचं राज्य ख्रिस्त म्हणतो. त्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे. मोहरीचा दाणा दिसायला छोटा असतो. तो एका मनुष्याने पेरला, नंतर वृक्ष झालं आणि आकाशातील पाखरे येऊन त्याच्यावर घरटी करून राहिली. होय, तुमच्या विश्वासाद्वारेच, प्रभू येशू त्याला विश्वासाद्वारेच तुम्हाला ते सार्वकालिक जीवन, राज्य मिळणार आहे. आणि आजचे जे वचन आपण ऐकणार आहोत तेच आहे की पहा, देवाचं वचन सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित केलेले आहात. प्रेज द लॉर्ड. जे प्रभू येशू विश्वास ठेवतात ते ख्रिस्ताचे होण्याकरताच निमंत्रित केलेले आहेत, त्या वराच्या लग्नाकरता. तुम्ही आम्ही प्रभू येशूच्या विश्वासामध्ये, त्याच्या नामामध्ये निमंत्रित आहोत त्याच्या लग्नाकरता, सार्वकालिक जीवनाकरता, त्या तारणाच्या दिवसाकरता. नाश होऊ नये यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगातील पापांकरता वधस्तंभावर अर्पण असा दिला. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. निमंत्रित आहे. कुठे? सार्वकालिक जीवनात, ख्रिस्ताचे होण्याकरता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात. कधी पण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात संकट आली, अडचण आली, खचू नका. तुमचं निमंत्रण कुठलं आहे? सार्वकालिक जीवनाचं आहे. प्रेज द लॉर्ड. या जगाचं नाही. तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेण्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. एवढं मोठं पवित्र अर्पण, पवित्र रक्त त्यांनी आपल्या करता वधस्तंभावर वाहिलं. होय, तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रकटीकरण 19 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये सुरुवात करू, संदेशाकडे वळूया. प्रकटीकरण 19 अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं पहा.
आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. काय म्हणलंय? आपण आनंद उल्हास करू. कसला आनंद उल्हास करू? व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. कोण नवरी आणि कोण वर? कोकरा म्हणजे प्रभू येशू, जो त्याची कलस्या घ्यायला येणार आहे. मेलेले प्रभू येशूच्या विश्वासात विश्रांती गेलेले उठवले जातील आणि जे आहे ते बदलून जातील. ती वधू आहे. ती वधू पवित्र व्हावी, कलस्या पवित्र व्हावी, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा पवित्र व्हावा म्हणून त्याने अर्पण दिलं आणि त्याने खरे खरे त्याच्या पवित्र रक्त देऊन तुम्हा आम्हास पवित्र केलं. मग आज ती वधू तयार आहे का? कलस्याने प्रभू विश्वास ठेवण्याने स्वतःला सजवलेला आहे का? देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात आहे का? पहा त्यातलं 8 वचन काय म्हणतं. तिला तेजस्वी व शुभ्र असे तागाचे तलम वस्त्र परिधान करायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जणांची नीतिकृत्य आहेत. प्रेज द लॉर्ड. नवरीने स्वतःला सजविले आहेत. तिचं तागाचं वस्त्र तिला दिलं आहे. तागाचं वस्त्र काय आहे? पवित्र जणांची नीतिकृत्य आहेत. तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात आणि निमंत्रित पवित्र व्हावं, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला, यासाठी की तुम्ही त्याच्या रक्ताद्वारे पापापासून मुक्ती मिळवावी, शुद्ध व्हावं, शुद्ध कुमारिका बनावं. प्रेज द लॉर्ड. आणि ती योजना देवाच्या वचनामध्ये दिसते. ती योजना देवाने योजून ठेवलेली दिसते, शुद्ध कुमारिकाची. जो आज्ञाभंग झाला, ह्या झाडाचे फळ खाऊ नको असं देवाने सांगितलं होतं, ते आज्ञावचन मोडलं, आज्ञाभंग झाला आणि पाप जगात आलं. सर्वांनी पाप केलं म्हणून मरण पसरलं आणि मरणावर अधिपत्य ज्याचं होतं सैतान, त्याचं ते अधिपत्य काढण्याकरता ख्रिस्त मांसमयी शरीराने या जगात आला आणि ती शिक्षा वधस्तंभाची त्याने सहन केली. का? त्या मरणाच्या धाडेतून, त्या मरणाच्या प्रसंगातून तो का गेला? की तो बॅप्तिझम, तो बाप्तिस्मा त्याने तुमच्या आमच्या करता पूर्ण केला. जेव्हा आपण मरू प्रभू येशूच्या विश्वासात विश्रांतीत जाऊ आणि ख्रिस्त आला तेव्हा उठवले जाऊ. कशामुळं? कारण की त्याने तुमच्या आमच्या करता ते मरण सहन केलं. तो मेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी उठवला गेला. हे 3 दिवसात त्याने आपल्या करता ते पूर्ण करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आमच्या करता त्याने ते पूर्ण करून ठेवलं. ती धाव, ती वाट आपण त्या ठाईचा वधस्तंभाचा धीर आपल्या ठाई घेऊन या जगात चाललेले आपण असलो पाहिजे. पहा सफन्याचा पहिला अध्याय 7 वचन काय म्हणतं. सफन्याचं पुस्तक, सफन्या याचा पुस्तक याचा पहिला अध्याय 7 वचन. सफन्या याचं पुस्तक याचा पहिला अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. प्रभू परमेश्वर पुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितांस पवित्र केले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा तो दिवस येऊन ठेपला आहे. सफन्या याचा पहिला अध्याय 7 वचन सांगतं. आणि देवाने यज्ञबलीची पूर्तता केली. त्याने आपण आमंत्रितास पवित्र केलं आहे. त्या कोकराच्या लग्नाकरता जे आमंत्रित केले होते ते पवित्र व्हावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र जगात त्या प्रत्येक मनुष्याच्या पापाकरता दिला. जो कोणी तो विश्वास ठेवेल तो आमंत्रित आहे. तुम्ही कुठले आमंत्रित आहात? कोकराच्या लग्नाचे.
सार्वकालिक जीवनाकरता आमंत्रित केलेले आहात. प्रेज द लॉर्ड. आणि तो परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. तो अंधकाराचा दिवस हे वचन सांगतं आणि त्याने तुम्हा आम्हास गाठू नये म्हणून जागृत राहा. पौल सांगतो त्या दिवसाने तुम्हा आम्हास गाठू नये म्हणून काय करा? जागृत राहा. जागृत राहणं म्हणजे काय? प्रार्थना करणं, सर्व गोष्टीपासून दूर राहणं. सपन्या 3 गोष्टी इथं नमूद करतो. सपन्या पहिला अध्याय 7 वचन काय सांगतं? प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा. कोणाला दोष देऊ नका आपल्या मुखातून, कारण तो दिवस जवळ आलेला आहे. ती घटिका जवळ आलेली आहे. कोकऱ्याच्या लग्नाची घटिका जवळ आलेली आहे. तोंडाने, देहाने, डोळ्याने, विचाराने कुठलंही पाप होऊ नये म्हणून स्वतःच्या देहाला बुकलून दास करून ठेवलेले असे बना, कारण की तो दिवस जवळ आला आहे. आणि परमेश्वराने नेमलेला तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधकाराचा आहे. पौल त्याच्या पत्रामध्ये सांगतो, अंधकाराने गाठावे असे तुम्ही अंधकाराचे नाही तर तुम्ही प्रकाशाचे, दिवसाचे पुत्र आहात. जागृत राहा. इथं वचन सांगते की प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. होय, जे घटना घडत आहे शास्त्रातल्या वचनानुसार, त्यानुसार समजत आहे की परमेश्वराने योजलेला न्याय तो दिवस जवळ येऊन ठेपला आहे. परमेश्वर प्रत्येकाचा समाचार घेईल जे त्याचं नावावर विश्वास ठेवणार नाहीत, त्याच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार नाहीत. जे नाव तुमच्या आमच्या समीप ठेवलं, प्रभू प्रभू म्हणून जो धावा करेल त्याचं तारण होईल. सपन्न म्हणतो, प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा. मौन धरा. दिवस वाईट आहे. जुन्या करारात 2 वचन आहेत मौन धरण्याविषयी. ते सतत बकबक करत असून दुसरे आज म्हणतात बकू नका. त्यांचं दोष देणं थांबत नाही, असं मिका पुस्तकात सांगितलेलं आहे. दोष देणं थांबवा. जिभेने पाप करणं थांबवा. डोळ्याने पाप करणं थांबवा. कानाने वाईट गोष्टी ऐकू नका. मौन धरा, कारण तो दिवस जवळ आलेला आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. परमेश्वराने पुढे काय वचन सांगतं पहा. परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितांस पवित्र केलं आहे. होय, तुम्ही आम्ही त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जे विश्वास ठेवतात त्यांना त्याने पवित्र केलं आहे. कसं? कोकऱ्याद्वारे, प्रभू येशूद्वारे. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा. होय, तो अर्पिलेला कोकराद्वारे, त्याच्या पवित्र रक्ताद्वारे निमंत्रितांस पवित्र केलं आहे. आमंत्रितांस पवित्र केलं आहे. ते पवित्रकरण आपल्या जीवनात राखा. तुम्ही आज कुठे बसत आहात, काय ऐकत आहात, काय विचार करत आहात, कारण की तो दिवस जवळ आला आहे. दोघीतली एक उचलला जाईल. दोघातला एक उचलला जाईल. दळणाऱ्या दोघी त्यातली एक उचलली जाईल. लक्षात ठेवा, दिवस जवळ येत आहे, आला आहे. त्याने जे पवित्रकरण तुमच्या आमच्या जीवनात दिलं प्रभू येशूद्वारे, ते पवित्रकरण राखा. मौन धरा. वाईट गोष्टी बोलू नका. आपलं अंतःकरण, मन शुद्ध ठेवा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत आपलं जीवन जगा, कारण की देवाचं वचन सांगते की तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात. तुम्ही या जगाचे होण्यास निमंत्रित नाही. ख्रिस्ताच्या लग्नात, कोकऱ्याच्या लग्नात आपण निमंत्रित आहोत वधू म्हणून. प्रेज द लॉर्ड. होय, तुम्ही आम्ही त्या लग्नाकरता निमंत्रित आहोत. तुम्ही आम्ही त्या लग्नाकरता निमंत्रित आहोत.
याकरता मौन धरा, वाईट गोष्टी बोलू नका, स्थिर करा आपले अंतःकरण. पेत्रही सांगतो, पहा मला आठवलं वचन म्हणून सांगतो. पेत्र त्याच्या पत्रात सांगतो, तो दिवस जवळ येत आहे म्हणून अंतःकरणे काय करा, स्थिर करा. पेत्राचे पत्र पहा, पेत्र त्याच्या पत्रामध्ये काय लिहिले पहा. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 7 वचन. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यात तेव्हा मर्यादेत राहा, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. काय करा, सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे, सर्व गोष्टींचा, सर्व न्याय करण्याचा दिवस जवळ येत आहे. त्याकरता काय करा, मर्यादेने राहा. मर्यादा म्हणजे काय, बोलण्याकरता मर्यादा, पाहण्याकरता मर्यादा. स्वातंत्र्य आहे पण सर्व गोष्टी हितकारक आहेत का, पौल म्हणतो. सर्वच गोष्टी वृद्धी करतात का, स्वातंत्र्य आहे कुठेही फिरण्याचं, काही करण्याचं, पण सर्वच गोष्टी वृद्धी करतात का, नाही करत. स्वातंत्र्य आहे तर स्वातंत्र्याचा उपभोग घेणार नाही, तर स्वातंत्र्याच्या नियमाकडे लक्षपूर्वक पाहत राहणारे बना, देवाचं वचन सांगतात. प्रेज द लॉर्ड. पेत्र सांगतो की आता सर्वांचा शेवट जवळ आलाय, असं मर्यादेत राहावं, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांचे रास झाकून टाकीते. प्रेज द लॉर्ड. प्रीती काय करते, पापांचे रास झाकून टाकते. प्रीती करत राहा, क्षमा करत राहा, प्रार्थना करत राहा, मर्यादेने राहा. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यास सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. प्रेज द लॉर्ड. ही ती योजना आहे देवाची वधूसाठी, कलस्या करता, कोकऱ्याच्या लग्ना करता. तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात. तुम्ही काय आहात, ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित आहात. आणि ते निमंत्रण परमेश्वराने प्रभू येशूच्या नावात तुम्हास या जगास दिला आहे. म्हणून ती सुवार्ता केली जाते, प्रभू येशूचं नाव पोचवलं जातं. एपिस्करास पत्र असं 5वा अध्याय 25वा वचन काय म्हणतं पहा. एपिस्करास पत्र 5वा अध्याय 25वा वचन. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्ही आपल्या बायकोवर प्रीती करा. नवऱ्यांनो, आता जेवढे नवरे ऐकत आहेत, ज्यांना वधू आहे, मंडळी आहे, पत्नी आहे, त्यांनी ऐका. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःच्या तिच्यावर साठी अर्पण केले, तशी तुम्ही आपल्या बायकोवर प्रीती करा. कशी प्रीती करा, जशी ख्रिस्ताने केली. ख्रिस्ताने मंडळी पवित्र व्हावी म्हणून स्वतःच अर्पण केलं आणि प्रीती केली, तशीच नवऱ्याने आपल्या बायकोवर प्रीती करावी. आज तुमच्या वैवाहिक जीवनात वादिवाद आहेत, तट आहेत, मत्सर आहेत, कारण सैतान कार्यरत आहे. त्याला वाव देऊ नका. प्रार्थनेसाठी एकत्र या, वचनाला महत्व द्या, प्रीती करा एकमेकांवर. आणि त्या प्रीतीद्वारे त्या सैतानाला जागा देऊ नका. प्रेज द लॉर्ड. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःच्या तिच्यासाठी अर्पण केले. जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली, स्वतःच्या तिच्याकरता अर्पण केले, तशी तुम्ही आपल्या बायकोवर प्रीती करा. होय, तुमचे कुटुंब या वचनानुसार असले पाहिजे. तुमच्या गाठी प्रीतीने बांधलेल्या असाव्या. कशाने बांधलेल्या? प्रेमाने, प्रीतीने, एकमेकांना समजून घेणारे, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणारे, आपले कर्मचारी असतील, कामगार असतील, आपले मित्र असतील, विश्वासू असतील, अविश्वासू असतील, प्रीतीने एकमेकांसंगती राहणारे बना.
प्रेज द लॉर्ड. पहा, याच एपिस्करास पत्रामध्ये, याच अध्यायामध्ये अजून काही वचन आहेत. पहा, एपिस्करास पत्र 5वा अध्याय 31 व 32 काय सांगतं पहा. यामुळे पुरुष आपल्या आई बाबापासून सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होती. हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. हे गुज मोठा आहे. मुलगा आई बाबापासून वेगळा होईल आणि आपल्या वधूस जडून राहील. हे गुज मोठं का सांगतो पाऊल? ख्रिस्त मनुष्य देहाने, पापी देहाने या जगात आला, आई बाबापासून वेगळा करण्यात आला, वधस्तंभावर खिळण्यात आला. याकरता मंडळी पवित्र व्हावी आणि मंडळीमध्ये आत्मिकरित्या तो कार्यरत असावा, तो मस्तक असावा कोणशीला आणि तोच पाया असावा आणि सर्व मंडळी त्यांनी सामर्थ्याने भरून टाकावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे ते गूढता आहे. हे ते गूढता वचन आहे. मंडळी प्रभूवर विश्वास ठेवणारे पवित्र व्हावे, सामर्थ्याने भरलं जावे म्हणून ख्रिस्त आई बाबापासून वेगळा करण्यात आला आणि मंडळी करता देण्यात आला, अर्पण झाला. कारण की ते एक आत्मा, ऐक्यता व्हावी, समेट व्हावा, पवित्रकरण व्हावं. वधूच वराद्वारे. प्रेज द लॉर्ड. हे गुज मोठे आहे. हे ख्रिस्ताविषयी मंडळीविषयी बोलतो. बोल सांगतो हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी सांगत आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगितले तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात, जगाचे नाही. आणि या जगापासून तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये वेगळं केलेलं आहे, तुम्ही पवित्र केलेलं आहे त्याच्या रक्ताद्वारे. पहा, अजून एक वचन वाचूया. एपिस्करास पत्र 1 अध्याय 4 आणि 7 वचन. एपिस्करास पत्राचा 1 अध्याय 4 ते 7 वचन वाचूया. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. आपण प्रेमामध्ये पवित्र निर्दोष व्हावे म्हणून पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हा आम्हास निवडले, जे कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवत आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्ताचे निमंत्रित आहात. कधीपासून? पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी देवाने तुमची आमची नावं लिहून ठेवली होती, जे आज प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत. कशासाठी? आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र निर्दोष व्हावे. आपण देवाच्या दृष्टिकोनातून पवित्र निर्दोष व्हावं म्हणून सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये देवाने निवडलं, निमंत्रित केलं. आज तुम्ही असेच ऐकत नाही आहात. जे ऐकत आहेत, सॅमसन अंकल आहे, तुला त्यांचं कुटुंब आहे, जेवढे ऐकत आहेत ते कशासाठी ऐकत आहेत? त्यांची निवड आधीच केलेली आहे. 5व 6वं वचन काय म्हणतं पहा. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमाची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमले. आगाऊच नेमून ठेवलेलं आहे. तुमचं आमची धार्मिकता नाही, तुमच्या आमच्या कृतीद्वारे नाही, तर देवाच्या कृपेद्वारे ते तारणाचं दान आहे. त्यांनी आगाऊच दत्तक होण्याकरता तुम्हा त्याच्या संकल्पाप्रमाणे नेमलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं होण्याकरता. कोणाचं होण्याकरता? जगाचं नाही. या जगातून वेगळे केलेले, पवित्र केलेले, निमंत्रित असे तुम्ही आम्ही आहोत, जे प्रभू येशू विश्वास ठेवतात. कारण की तो दिवस जवळ येईल,
जवळ येत चाललेला आहे. देवाने ती चाळ लावलेली आहे. विश्वास परखा जाएगा, आनंद समजो. होय, विश्वासाची परीक्षा चालू आहे का तुमच्या जीवनात? तर चाळ लावलेली आहे. पण विश्वासाची परीक्षा होत असताना लक्षात ठेवा, प्रभू येशू शिमोन पेत्रास म्हणतो, मी तुझ्यासाठी विनंती केली आहे. धीर धरा, विश्वास ठेवा. तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित केलेले आहात. इथं स्पष्ट वचन सांगतं. वचन जे आहे ते काय सांगतं की देवाने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी प्रेमामध्ये त्याच्या दुसऱ्या पवित्र निर्दोष व्हावं म्हणून निवडलेलं आहे. आपल्या दृष्टिकोनातून नाही. आपल्या दृष्टिकोनातून केलेली सेवा ही देवाची सेवा नाही. देवाच्या वचनानुसार केलेली सेवा ही देवाची सेवा होय. प्रेज द लॉर्ड. त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरा त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्याच्या प्रियकराच्या त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या अपराधांची काय मिळालेली आहे? क्षमा मिळाली आहे. प्रियकराच्या रक्ताच्या द्वारे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. तुम्ही ख्रिस्ताचे निमंत्रित होण्याकरता, त्याचे होण्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. पहा, पेत्र त्याच्या पत्रामध्ये काय सांगतात. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय 3 ते 7 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 3 ते 7 वचन काय म्हणतात पहा. वाचतो मी. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो. सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी व निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठवण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. त्याने ती योजना कशी पूर्ण केली? त्याने तुम्हास पवित्र करण्याकरता तो प्रत्येक मनुष्याला मारू शकत होता का? नाही. मग त्यांनी ते पूर्ण जन्म कसा दिला? त्याच्या पुत्राद्वारे. त्याच्या पुत्राद्वारे त्याने पुन्हा जन्म दिला. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो. सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी व निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठवण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचा योग राखले आहात. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. काय केलेलं आहे? तुमच्या आमच्या करता ते वतन स्वर्गात राखून ठेवलं आहे. तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित केलेले आहात. त्याने तुमची आमची पाप ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतली आहेत, क्षमा केली आहे. तुमच्या आमच्या करता ते वतन जे जे प्रभू ईश्वर विश्वास ठेवता त्याकरता ते वतन राखून ठेवलेलं आहे. तुम्ही आता थोड्या वेळापर्यंत जरूर पडले, तसे पुष्कळ परीक्षामुळे दुःख सोसले, पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करिता. तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करिता त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेतून उतरणे, त्यापासून प्रशंसा गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावी. प्रेज द लॉर्ड. परीक्षेतून उतरणं हे कशासाठी आहे? ती फळं मिळावी. फळं काय आहेत? प्रशंसा, गौरव, मान. कुठला गौरव? प्रभू येशूच्या गौरवात प्रगट होणारा तो गौरव. मान, जीवनी मुकुट.
प्रशंसा जो देव करणार आहे. ही फळं मिळण्याकरता, ही फळं ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची मिळावे म्हणून तुम्ही यासाठी शोषले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असं जे तुमच्या विश्वासात परीक्षेत उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरव, मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्यास मिळावी. होय, आज तुमच्या जीवनात जर विश्वासाची परीक्षा आहे, होणार आहे, चाललेलं आहे, तर त्याची फळं काय आहे? गौरव, मान आणि प्रशंसा. प्रशंसा, गौरव, मान ही प्रभू येशूच्या प्रगट होण्यास फळं मिळली जातील. आज त्रासात आहात, धन्यवाद द्या, कारण की तुम्ही ख्रिस्ताच्या होण्यास निमंत्रित आहात. तुम्ही कोणाचे निमंत्रित आहात? ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित आहात. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून काही वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन वाचूया आपण. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय, रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन काय सांगतात पहा. त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली. कोणाच्याद्वारे? प्रभू येशूद्वारे. देवाचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आपल्याला कृपा व प्रेषितपणही मिळाली, अशासाठी की त्याच्या नामाकरिता सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाधीन व्हावे. त्यापैकी तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित झालेले असे तुम्ही आहात. तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित आहात. त्याच्याद्वारे ती कृपा मिळाली, प्रेषितपण मिळालं. आज तुमच्या जीवनात जर असं प्रेषितपण आहे, कृपा मिळालेली आहे, आणि जे आज ख्रिस्त प्रभू येशूच्या नामापासून दूर आहे, त्यांना कृपा पाहिजे असेल तर त्यांनी विश्वास ठेवावा. तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता, सार्वकालिक जीवन मिळण्याकरता निमंत्रित आहात, बोलवलेले आहात. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. प्रेज द लॉर्ड. ही योजना आहे ती सार्वकालिक जीवनाची, तिकडे जाण्याची. हे देवाने योजलेली आहे, देवाने ती योजली आहे. पहा, पौल त्याच्या पत्रामध्ये काय नमूद करतो. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 11वा अध्याय आणि याचं 1 ते 3 वचन वाचूया. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 11वा अध्याय 1 ते 3. प्रेषित म्हणून त्याचा हक्क. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे, आणि ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीवर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो की मी एक कुमारिकाची योजना तयार करत आहे, यासाठी की तुम्हाला तयार करून सिद्ध असे ख्रिस्ताला सादर करावे. पहा, मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. कोकऱ्याचं लग्न येणार. सार्वकालिक जीवनात ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांनी प्रभू येशूच्या नामामध्ये विश्वास ठेवावा. आणि ती योजना पौल म्हणतो एका पतीबरोबर मी केलेली आहे. मी पहा तिथं लिहितो, मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. होय, पौल म्हणतो मी एका शुद्ध कुमारिकाची योजना
एका पतीबरोबरची योजना मी केलेली आहे तुमच्याकरता. होय, देवाचे वचन सांगतं कोकऱ्याचं लग्न आलं आहे. त्याने वधूने त्याच्या नवरीने स्वतःच नट सजविले आहे, तयार केला आहे. वधूने स्वतःच तयार केला आहे आणि ती तयारी तुमच्या आमच्या जीवनात आपण राखली पाहिजे. पौल म्हणतो, मी एका पतीबरोबर तुमची योजना केली, एक शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे म्हणून मला आस्था वाटते. प्रेषितांना ती आस्था आहे की आम्ही तयार व्हावं त्या लग्नाकरता, एका पतीबरोबरच्या योजनेकरता, शुद्ध कुमारिकाच्या योजनेकरता. तरी सापाने आपल्या कपटाने अवळीला टकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ते ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. होय, ख्रिस्ताकडे चाललेले असताना जसं हव्वेला सापाने टकवलं, तशी तुमची अंतःकरणे कशाने तरी विचलित होऊ नये त्याचं भय कोण म्हणतो मला वाटतं. याकरता भ्रांतीच्या गोष्टी ऐकू नका. खोटे संदेश ते फिरत आहेत. वचनाने आपलं जीवन जगा, पवित्र आत्माचा बोध घ्या, आम्ही टकवले जाऊ नये म्हणून. कारण तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित झालेले आहात. तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. या आपण एक शेवटचं वचन वाचूया. तीतला पत्र, पौलाने लिहिलेले तीतला पत्र. सकाळी हे वचन वाचलं होतं मी एका संदेशामध्ये प्रभूमध्ये. तीतला पत्र 2 अध्याय 11 ते 14 वचन. ख्रिस्त शिष्या साजेसे हेतू, कारण सर्व मनुष्यात तारण देणारी अशी देवाची कृपा प्रगट झाली आहे, ती आपल्याला असे शिकवते की धन्य अशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रतेच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. आपण कसं वागावं? तुम्ही ख्रिस्ताचे होण्याकरता निमंत्रित आहात. मग ऐहिक वृत्तीने नाही, ऐहिक वासनाला नाकारून नीतीने, धार्मिकतेने, वृत्तीने वागावे. ख्रिस्ताचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत धार्मिकतेने, नीतीने आणि ऐहिक वासनांना नाकारून स्वतःला दृढ ठेवा. प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले. ख्रिस्ताने, प्रभू येशूने स्वतःला आपल्याकरिता दिले. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे. ख्रिस्ताने का दिलं? तुमच्या आमच्या जीवनातली ती पाप काढली जावीत आणि ती खंडणी भरली जावी आणि सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने स्वतःला आपल्याकरता यासाठी दिलं की त्याने खंडणी भरून, त्याने ती पापाची त्याने खंडणी भरून, खंडणी देऊन आपला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. प्रेज द लॉर्ड. आणि ही देवाची योजना आहे की तुम्ही ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित आहात. याकरता ऐहिक वासनापासून स्वतःला दूर राखा. ख्रिस्त गौरव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पहा. अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून संप्रदायाच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे.
प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो, सामर्थ्य देव. तुमच्या जीवनात प्रभू येशूचं आमंत्रण निमंत्रण पोहोचो. आमेन. या आपण प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि आजची सगळी संपूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. या वेळ करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली. समाज तू राखलंस दिवसभर, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून झाल्या सर्व चुकांच्या अपराधांची क्षमा कर. आज रात्री येण्यास जागरूक ठेव आणि सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुख्य ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जिथे आज संडे स्कूलमध्ये प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनामध्ये येणारे अडखळणं, संध्याकाळच्या प्रार्थना चालू असतील त्यातली अडखळणं भविष्यामध्ये घालून ते प्रार्थना तुझकडे पोहोचवू दे. सर्व पालक वर्ग, सेवक वर्ग, एनजीओतले सोशल वर्कर काम करणारे यांना पवित्र आत्म्या सामर्थ्यात तू भर आणि होऊ दे. जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तो आण. जे आज दुःख भोगीत आहेत, क्लेशात आहेत, त्यांना तू सांत्वन प्रभू येशूद्वारे दे. जे अंधकारात बसलेत, निराशात आहेत, त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याची आशा घाल. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिछाणाला खिळलेले आहेत ते मुक्त केले जावेत, प्रभू येशूनात मोकळे केले जावे. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. लहान लेकरं जे शाळेत शिकतात त्यांना योग्य शिक्षण देण्याची बुद्धी योजना त्या शिक्षकांमध्ये घाल. लहान लेकरांना जगातील अंधकार मृगजळ्यापासून दूर ठेव. जे काम शोधत त्यांच्या त्याला काम दे. ज्यांचे पैसे कंपनीकडे आले ते मोकळे कर. ज्याच्या काही नोटीस ESPFच्या आल्या त्या प्रभू शोधे मिटव. प्रार्थना करतो जे आज भुकेले ताणे त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करताना सुखरूप प्रयोजनाकडे पोहोचव. फुला त्यांचं कुटुंब त्याच्या भावाकरता प्रार्थना करतो. त्यांना सर्व ते अंधकाराच्या गोष्टी, अवैध आवाज यापासून दूर ठेव. तुझी शांती प्रीती त्यांच्या ठाई तू कार्य करू दे. त्यांना विश्वासात दृढ कर. सॅमसन अंकल त्याच्या लेकरामध्ये ज्ञान, प्रीती, विश्वास घाल, संरक्षण दे. ते जिथे कुठे शिकत आहेत, काम करत आहेत त्यांना दृढ ठेव. आई, मावशी, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड लेकरांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती दृढ कर. सैतानी घाल्यापासून दूर ठेव. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभूच्या आत्म्यामध्ये काढल्या जाय, प्रभू येशूच्या नावात काढल्या जाय. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे. या दोन्ही कुटुंबामध्ये सामर्थ्य भर. ते सर्व अंधकाराच्या गोष्टी, त्रास देणाऱ्या गोष्टी, दुष्ट गोष्टी प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये काढल्या जाय, दूर कर. हिवाळे कुटुंबांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. अनिता कोटक जे आहेत त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूत कार्य करू दे. मंगल पवार ज्या ताई आहेत त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूत कार्य करू दे. ज्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये काढ. जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, जेवढे अंकल वयस्कर बंधू पाहत आहेत त्यांनाही तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूच्या नावात तू दे. नितीन पास्टर यांनाही तुझ्या सामर्थ्यामध्ये भर. त्याचे देही त्रास प्रभू येशूमध्ये काढले जात, मोकळे केले जावे. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात तू पूर्ण केल्या, त्याबद्दल धन्यवाद देतो. फुला त्यांचं कुटुंब, सॅमसन अंकलचं कुटुंब, मावशी, आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड लेकर ऑनलाईन पाहतात ते सर्व, या सर्वांना तुझ्या हाती सुपूर्त करतो. आरोग्याने स्पर्श कर, आरोग्य भर आणि सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूनात पूर्ण केल्या. कारण प्रभू येशू म्हणतो माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन. माझ्या नावाने जे काही तुम्ही माझ्याजवळ मागाल ते मी करीन. आणि सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूनात पूर्ण केल्या. त्यामुळे धन्यवाद देती प्रार्थना प्रभू येशूनात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तशी तू आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा भेटूया. प्रभू येशूची इच्छा असेल तोपर्यंत आनंदित राहा, प्रार्थनेत राहा. चला.